मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगाच्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 30 मे 2024 वैशाख मास कृष्ण पक्ष सप्तमी धनिष्ठा नक्षत्र 7:31 पर्यंत मित्रांनो। त्यानंतर शततारका नक्षत्र आहे, वैधृती योग आणि भवकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, बऱ्याच दिवसापासून आपण ज्या मानसिक तणावाखाली जगत होता किंवा वावरत होता असे तणाव आज दूर होईल, मन शांत होईल। वृषभ राशी, कुटुंबामध्ये एखाद्या गैरसमजामुळे कुटुंबामध्ये सतत अशांती निर्माण होऊ शकते, तर शक्यतो वेळ मिळेल तेव्हा हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा। शक्यतो वेळेतच दूर करा, अन्यथा याचा मानसिक त्रास आपल्याला जास्त होऊ शकतो। मिथुन राशी, जी गोष्ट घडू नये याचा आपण सतत विचार करत होता तीच गोष्ट कदाचित आज घडेल, पण घडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टीच घडतील। चिंता आणि त्रास भय दूर होईल। कर्क राशी, प्रवासात आपण काळजी घ्या, कदाचित आपल्याला लांबचे प्रवासात आज अचानक करावे लागू शकतात। मौल्यवान वस्तूंची आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं खूप हिताचे ठरेल। सिंह राशी, आज पोटाचे विकार उद्भवू शकतात। बाहेरील अन्न किंवा इतर काही आहार घेताना विचारपूर्वक घ्या, अन्यथा त्रास वाढू शकतो। कन्या राशी, आज आपल्याला उत्साहपूर्व ऊर्जावान असल्यासारखे वाटेल आणि त्यामुळे आपली कामे सर्व वेळेत होतील, पूर्ण होतील। तुळ राशी, कुटुंबामध्ये सतत चालू असलेले जुन्या संपत्तीमुळे असलेले वाद मिटतील आणि आपल्याला न्याय मिळेल। वृश्चिक राशी, विद्यार्थी वर्गाला जर अभ्यासात मनाप्रमाणे यश हवे असेल तर पुन्हा ज्या काही आधी घडलेल्या चुका आहेत त्या घडणार नाही याची काळजी घ्या। अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा, आपल्याला जे काही गोष्टी उपलब्ध झाल्या त्याचा पूर्ण फायदा करून घ्या। धनुराशी, आज कुठलाही व्यवहार करताना थोडेसे सांभाळूनच करा। एखाद्या व्यवहारात आपली चूक महागात पडू शकते, त्रासदायक ठरू शकते। मकर राशी, कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहून कुठलेच कामे करू नका किंवा इतरांवर आपली स्वतःची कामे सोपवू नका, नुकसान होऊ शकते। कुंभ राशी, सरकार दरबारी जी कामे आपली अपूर्ण होती किंवा पूर्ण होत नव्हती ती आज पूर्ण होतील, त्या कामात आपल्याला यश मिळेल। मीन राशी, व्यवसाय निमित्त आपल्याला आज थोडीशी चिंता वाढू शकते, कदाचित व्यवसायामध्ये वरचढपणा होऊ शकतो, नुकसान आणि फायदा दोन्ही संभावते। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे